काय चाललंय पिंटू शेट? काय काय चाललंय पिंटू शेट? झक मारतोय पिंटू शेट. अहो तसं नाही म्हणजे काय चाललंय काय नाही हा. मामाच्या गावची यात्रा आहे, मामानी बोलवलंय आपल्याला बरबाट खायला. जा ना मग तुझा तू काय ना हुलाक हुलाक करतो. अहो तसं नाही, कसं मामाला लहानपणापासून आपल्याला एकत्र बघायची सवय. मामा म्हणला जोडीदार घेऊन ये, म्हणून म्हणलं चला. पेट पडला त्या मामाचा आणि पेट पडला तुझा. दाय दात काढ तुझा थाळ्या. अरे झालंय काय पिंटू शेटला? पिंटू शेठ काय काय नाही, जरा बरं झालं भेटले. चला जरा ग्रामपंचायतीत जाऊन येऊ. चला. मला ग्रामपंचायत मध्ये घेऊन जायचं, मग सरपंच काय झाले तुम्ही? तुम्ही तुमची कामं करा ना, का प्रत्येक वेळेस मीच पाहिजे? अहो माझी कामं मीच करतोय, पण कसं असतं, जरा तुम्ही जरा असले ना जरा चांगलं पडतंय. हो बरं पडतंय जरा. का बरं पडायला? का मी काय तुमची बायको आहे का? मला सोबत घेऊन तुम्हाला बरं पडायला सगळं? बायको नाही हो, तुम्ही राजकीय विरोधक आहे हो. हा मग राजकीय विरोधक आहे ना, मग विरोधकच राहा. उगा गुढी गुलाबीने घुसू नका माझ्यात. अहो तसं नाहीये, ग्रामसेवक आल्यात म्हणलं काय जर कामं असतात तुमची ना तर होऊन जातात पटापट ते ना. माझी मी बघीन, तुम्ही नका माझ्या कामाची काळजी करू. तुम्ही तुमचा रस्ता ना पुढं चला. अहो हे बघा, तुमच्या पण वार्डातल्या लोकांच्या समस्या आहेत ना. ते मी माझ्या वाड्याच्या लोकांच्या समस्या बघीन, तुम्ही सांगायची गरज नाही मला. पिंटू शेठ नेमकं तुम्हाला झालंय काय हो? तुम्हाला काय करायचंय? जा ना तुम्ही तुमचा रस्ता बघा ना. या रस्त्यात बोलत बसत्यात. हे बघ, 23 आणि 23 40च होतात. तू ऐक, 23 आणि 23 करतं का? मग 43 झालं. अरे बाबा हे बघ, इकडचे 20 घेतले आपण. हे बघ हे बघ हे बघ, हे 20 आणि 23 40 होतात. मला नको याच्यात काढू. 23 आणि 23 थांब, करतात थांब, का? पिंटू शेट चालेल. ओ पिंटू शेट काय? ऐका. आमचं आहे ना जरा कन्फ्युजन झाले. मला सांगा, हे 20 आणि 23 किती होतात? भोपळा, मोठा भोपळा. अरे आकली बिकली काय आहे का नाही रे? हा, लोकांचं काहीतरी रस्त्याने काम चाललं असतं, तुम्ही मधून विचारा हे वय किती होतंय, ते वय किती होतंय. अरे दिवसभर काय काम असतात का नाही? अहो आम्हाला वाटलं एखाद्या सुशिक्षित माणसाला विचारावं, म्हणून तुम्हाला विचारलं. कशाला विचारायचं सुशिक्षित माणसाला? हा, उगा काम नाही काय धाम नाही, याला घेऊन हिंडते दिवसभर. ओ पिंटू शेठ, तुमचं काम करा, काय बोलू नका पुढचं जास्त. ए, आम्ही हिंदू नाही हिंदू. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? फानकून वाजवीन का नाही लय बोलला की, कळलं का? नीट राहायचं माझ्या पुढं. माझा डोका हल्ला नका, आताच सांगतोय. तुझ्यापेक्षा गरम डोक्याचा आहे, उलटा पलटा करेन इथं अहो, इथं. आम्ही किती सिंपल प्रश्न विचारला, भांडायची काही गरज आहे का? आम्ही काय विचारलं, हे 20 आणि 23 किती? आपण कशाला विचारायचंय मला तुम्हाला? मग पुढचं कशाला बोलताय? हा, ते मग तुम्ही कायला पुढचं बोलता मग? तुम्हाला सांगायचं गप जाणे कोण? हा. ए, तुला जास्त बोलू नको बरं का, आज सांगतोय मी, माझं डोकं लय तापलेलं आहे. हा, त्यामुळे तर तुम्ही सरपंच होत नाही. डोकं तापात आहे. डोकं तापत आहे. असे वाजवल्यावर कळलं का तुला? पळतोय रस्त्याने. वाजून जायला. बावळा डोक्याचा. येत नाही फितन भोपळा पण आहे, भोपळा. ते पिंटू शेठच्या कडून लाड लागते. तू पण त्या पिंटू शेठ घरी येण्यावाणी करायला लागली आता. अरे करण्या, तुला कळतंय का? काय? पिंटू शेट पहिल्यांदा असं वागलेत. आता पहिल्यांदा? आता आपण किती नॉर्मल प्रश्न विचारला होता, हे 20 आणि 23 ह्यात चिडण्यासारखं काय होतं सांग बरं? काहीच नाही. मग मला काय वाटतं माहिती का? काय? त्यांना पिसाळलेलं कुत्र चावलेलं असणार आहे. पिसाळ्याला कुठं जाऊ ना? हा, आणि ना ते पण पिसाळायला लागलेत. हा ग. ही पिसाळायची पहिली स्टेप आहे, पहिली बिनकामाचं मोकार चिडचिड करायची. तुला कसं काय कळलं? अरे माझी मैत्रीण डॉक्टर आहे ना. हा. हा, तर तिने मला ही एक केस सांगितली होती, तिच्या गावात झालती तिच्या मित्रासंग. हा का? हा, आईला तुला एवढं माहिती, मग तुम्हाला सांगत का नाही असल्या गोष्टी ग? आता सांगतेय ना, आपण आहे ना एक काम करू, काय? त्यांच्या अंगावर आहे ना पाणी शिंपडून बघू. जर त्यांनी येण्यासारखं केलं हा. तर समजायचं त्यांना कुत्र चावलंच आहे. म्हणजे पाणी टाकलं ते अजून पिसाळ्यागत करणार. हा, मग आपण समजायचं त्यांना 100% कुत्रून चावलंय. चावलंच आहे. चल ना मग पाणी टाकू. चल ते इकडे गेलेत. सर्जेराव, बोला ना. हा तेवढे पिंटू शेटची म्हैस आहे ना, हा. त्याचा व्यवहार जमून बघा ना, जमून टाका आपला. अहो जमून टाकू. हा पिंटू शेट आहे ना, राजकीय विरोधक जरी असले ना आपले, हा, तरी माणूस लय सच्चा आहे, भारी माणूस आहे. आणि तो आपला शब्द कधी खाली पाडून नाही जाणार. म्हणून तुम्हाला म्हणतोय ना ना 100%. व्यवहार आहे ना, बघा 60,000च्या पुढे जाऊन नका देऊ. ठीक आहे चालतंय. 60 काय 59 मध्ये देतो. नको नको, राऊंड फिगर 60 जरा. राऊंड फिगर हा करायचं. हा. ठीक आहे, पिंटू शेट, पिंटू शेट, पिंटू शेट, पिंटू शेट इकडे. नशिबाने तू भेटले का ना आपल्याला? हा मग हा, तुमच्याकडे ऐका झालं ना. होतं.
तुमच्याकडेच निघालो होतो. नाना म्हणत होते काय तुमची म्हैस विकायची. हा बोला. ते म्हणतात 60,000 म्हणतात ते. 60,000. हा. फुकट घ्या ना, फुकट घ्या. 60,000. अहो काय बोलताय हा? माय घरदार घ्या, माय म्हशी घ्या, माय गोठा घ्या, माझं गाड्या घ्या, हे सोनं घ्या, चैनी घ्या, कपडे काढून घ्या, नागडा हिंडतो रस्त्याने मी. या अहो सगळंच पिंटू काढून घ्या शेठ माझ्याकडून. आम्हाला कळलं तुमची म्हैस शिकायची म्हणून तुमच्या का आलोय. प्रेमाने विचारतो राव. एवढं काय सांगता तुम्ही? अहो, काय बोलताय नाना प्रेमाने? अहो तुम्हाला फरक कळतो का? मी म्हणतोय 80,000, तुम्ही म्हणताय 60,000. अहो ऑलरेडी त्या म्हशीची किंमत 1.5 लाख रुपये. मी कमी करून तुम्हाला सांगतोय 80,000 मध्ये. हा 100-150 असतं तर ठीक होतं, पण 20,000 आहे, 20,000. फरक कळतो का तुम्हाला? अहो ती म्हैस दुभती म्हैस आहे. दिवसाला 20 लिटर दूध देते, 10 लिटर सकाळी आणि 10 लिटर संध्याकाळी. अहो तुम्ही काय म्हणताय 60,000 दे, 60,000 दे, फुकट घ्या ना. ए, कोण अरे, रे? अरे, अरे. सोनं हे. अरे यांनी माझं जिना हराम करून टाकलंय. इथं का पाणी दाम्या, टाका. काय केलं मला तू? गोठा घ्या, गोठा घ्या माझा. अहो, पिंटू शेठ, मला गोठा द्या, अहो, पिंटू शेठ. मला गोठा द्या ना. यांना आज मी सोडत नाही. सोडा, सोडा तुम्ही मला सोडा. तुम्ही सोडा मला. अहो, झालं अहो, काय? पिंटू शेठ, झालंय का? सोडा, अरे, किती पाणी कशी? सोडा. काय अहो, झालं नाही, काय? सोडा. त्या ह्यांच्या तर. सर्जीराव, अहो काय नाना, हा अपमान करून घेण्यासाठी मला बोलावलं होतं का? अहो, तुम्ही तर म्हणले ते पिंटू माझ्या शब्दा पुढे नाही माझ्या शब्दाला मान देईन असं तसं म्हणून तुम्हाला अहो बोलावलं. पण तुम्ही 60 म्हणत होते आणि पिंटू शेट 80,000 ठाम होते. हा. तुम्ही सांगितलं का मला पिंटू शेट 80 वरती ठाम आहे? पण मी तुम्हाला म्हणत होतो ना 60,000 व्यवहार बसा म्हणून. अहो पण कसा बसेल? 20,000 रुपयाचा डिफरन्स. अहो ते हा? किती पर्यंत 2 लाख म्हणू द्या. मी काय म्हणत होतो तुम्हाला फक्त 60,000 व्यवहार बसवा. अहो काय नाना, अपमान करून घेतला माझा राव. बरं बघू नंतर काय असेल काय ते. याला? चला. काय झालं काय कळा ना आज. आता दिवसच लय बोर गेलाय. ए छोटा ती हा. ऐक ना मी काय म्हणतोय. काय? आता याला तू एवढा शांत आहे? म्हणजे मी शांतच आहे की. अरे मला काय वाटलं माहितीये का, तू पण माझ्या असं वाचकुनी धावशील. म्हणजे कोण धावलं तुमच्यावर? अहो तुमचा ते जोडीदार पिंटू शेठ तुमचा नेते. आता मी म्हणलं तुम्ही कसं आहे आता माझे विरोधक आहेत म्हणलं तुमच्यात मायाविषयी राग आहे ना, मग म्हणलं तुम्ही चिडचाल माया हो. अहो तो राग वेगळा, पण तुम्ही सांगा सरपंच, असं कधी तोडून बोललो का? नाही ना, मग मला भीती वाटली ना, म्हणून तर मी म्हणलं ना छोटा हत्ती, तर तू एकदम सायलेंट झाला. अहो म्हणलं मग नेमकं काय झालंय? अहो ते पिंटू शेठ, अहो म्हणलं पिंटू शेठ चला जरा आपलं माया संग जरा काम बिम होईल काही ग्रामपंचायतीमध्ये. असं वाचकोनी धावलं ना मायावर, अर मला तर असा घामच फुटला. अहो तुमचं सोडा, आम्ही तर कट्ट्यावर बसलो होतो त्यावेळी. हा. मी फक्त त्यांना म्हणलं पिंटू शेठ मामानी यात्रेला बोलवलंय आपल्याला. अहो इतकं बेकार धावलं माझ्यावरती, इच्छाच मिटली त्याला बोलायची. तुझ्यावर पण धावलं? लय बेकार. हा ते हाय ना. सरपंच हा द्या टाळी. ना ना, कशाबद्दल टाळी विचारा पहिलं. अब तेच विचारतोय ना. अहो, कशाबद्दल ते टाळी? पिंटू शेट हा. डिप्युटी झालं लय शिवायला अपमान केला राव. वा 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 नाना, इथं आम्हाला व्यवहाराला बोलविता आणि इथं सरपंच टाळ्या देताना सांगत वाढून. म्हणजे तुम्हाला पण बोललं का पिंटू शेठ? आता काय सांगायचे, इतका भारी अपमान केला की काय अहो, सांगतो सोन्या बघा. अहो, एवढा- ना ना. हा? आता त्यांचा अपमान केलाय पिंटू शेट. हा. अहो मग जरा शांततेत सांगायचं का? एवढं आनंदाने सांगतात अपमान अहो, केला. अपमान केला म्हणजे असा केला की काय काय बोलले तुम्हाला सांगू. डायरेक्ट म्हणलं मी आता रस्त्याने नागडाच फिरवतो, कपडेच काढतो, माझं हेच घ्या माझं तेच घ्या. आता काय सांगायचं तुम्हाला. ए, छोटा ती हा. अरे बेकार झाले, पण तुझ्या या गोष्ट ध्यानात आली का? काय? अरे पिंटू शेट ज्याला ना त्याला धावत वाचकत. हा काय छोटा प्रॉब्लेम नाहीये. मग नेमकी अडचण काय असेल? अरे मग मी तेच म्हणतोय ना, आपण काय करू माहिती का, पिंटू शेटक जाऊ हा. आणि ना नेमकं काय झालं बघू. पण त्याच्यासाठी ना तुम्ही सगळी माझ्या संग चला बरं का, नाही तर त्याला नाही धावा. नाही आपण नाही येणार बुवा. ए मी पण नसतो येत. हे, तुम्ही का नसतो येत? हा? एवढा पान उतारा हा? आणि तरी तिथे जायचं, अजिबात जाऊ शकत नाही. अहो सर्जेराव, होत असतात अशा गोष्टी. हा? आणि आम्ही आहे ना तुमच्या सोबत. आम्ही कोणालाच नाही सांगत अपमान केला नाही ना, कधी. आपण नाही. ते मला दगडाने हाणीन. नाही चला तुम्ही, आम्ही ना. दगडी धरतो. मी आहे ना, अजिबात टेन्शन घेऊ नका. तसंच हे मला म्हणले होते मी आहे ना. चला तुम्ही चला, चला सर्जेराव, काय चला. बघत बसलाय? ए प्राजू, तुला खात्री आहे ना हे इंजेक्शन पिंटू शेटला दिलं, पिंटू शेट जागे होईल? अरे करण्या, माझ्या कॉलेजमध्ये पण आहे ना असं कुत्र्यासारखी 2 पोरं मागे लागली होती माझ्या. हा. या इंजेक्शन देऊनच त्यांना बरं केलंय मी. प्राजू, हा. मी पण तुझ्या मागे लागलोय. तू अशी इंजेक्शन देऊन नाही ना मला पळवायची. तू पिसाळलाय का? नाही नाही. मग
नाही रे पिसाळ्यांसाठी आहे रे ते. बरं चल पाटकी असते पिंटू शेट जाईल पुढे. हा पिंटू शेट, काय अहो पिंटू शेट जरा सावकाश बोला. आम्ही आलोय का यासाठी? हो का पिंटू शेट, तुम्ही जरी आहे ना आमचे राजकीय विरोधक जरी असले ना तरी आहे ना हा तुमचा स्वभाव नाहीये. मग कसा स्वभाव आहे माझा? अहो तुमचा स्वभाव आहे ना मलाच काय साऱ्या गावाला माहिती आहे. अहो वरून जरी टणक असलं ना तरी आतमध्ये गोड पाणी आहे तुम्ही. काय ना बरोबर आहे ना. अहो गेल्या इलेक्शनला माझ्या विजय रॅलीमध्ये निवडून आलो मी तर पिंटू शेट पडले होते तरी पण रॅलीमध्ये आले आणि शुभेच्छा दिल्या. हा मग मी होतो की त्यावेळेस पण. मी तुमचं काय म्हणणं मी परत शुभेच्छा देऊ का? हा. अभिनंदन अभिनंदन. अहो तसं नाही पिंटू शेट, मी ते नाही म्हणत तुम्हाला, पण तुमचा हा स्वभाव नाहीये. तुमची एवढी चिडचिड होत नाहीये. हे बघा पिंटू शेट, काय आहे नेमकं ते आम्हाला सांगून टाका. आम्ही त्याशिवाय इथून जाणार नाही. हा इथंच थांबलोय आम्ही. तुमचा राग जेव्हा शांत होईल ना तेव्हा सांगा, पण मनात काही ठेवू नका. काय तुम्हाला चिडलेलं बघून आम्हाला सुद्धा ते सहन होत नाहीये. हा ना, आता हा माणूस गावच्या भल्यासाठी किती धडपड करतोय. हा मग प्रत्येकाशी संग गोड गोडीपणे बोलतोय. हा कुणाचा राग वाईटा कधी द्वेष आहे का या अच्छा, माणसाला सांगा गावाला बरं. माहिती ती. हा हा. पण नेमका असं आज काय झालंय म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय. काय हो का, समजा तुम्हाला महाराग येत असेल, मला काय वाटलं माहिती का रागाच्या भारामध्ये बोलला असेल, पण हा तुमचा जोडीदार याला वराडले, नानांना वराडले. गावातले कितीतरी लोकांनी सांगितलं पिंटू शेट आडले वारडावरडी करतात. हो का, आम्ही आहे ना इथंच थांबतो. तुम्हाला जेव्हा सांगूशी वाटेल ना तेव्हा सांगा. का हो नाना? हा पण बरोबर. आम्हाला आहे ना कळलंच पाहिजे की बा ह्या तुमच्या चिडचिडी मागे कारण काय. काय वाटतात ते? बरोबर आहे. सरपंच माझंच चुकलंय. मीच आज सगळ्या गावातल्या लोकांवर वारडावरडी करतो. आपण करू नको तर काय करू मला सांगा ना. मी एवढं जीव तोडून मरमर करून कांदा लावलं होतं एकरभर. हा त्या कांद्याला 40,000 रुपये खर्च केला आणि त्याच्यातून आले किती? 30,000. काय परवडलं मला ते? दिवस रात्र तिथं पाणी दिलंय, तिथं थांबलोय, सगळं बघितलंय, काय राहिलं माझ्या हातात? माझंच नुकसान झालं ना. त्याच्यामुळं माझं आहे ना डोकं जरा भांजाळलं होतं. मी विचार केला ठीक आहे बाबा आपल्याकडे पैसा आहे, आपल्याला 10,000 कमी आल्याने काय फरक पडत नाही. पण समजा एखाद्या शेतकऱ्याला फक्त एकर भरच शेत असेल आणि त्याला असा जर प्रॉब्लेम आला तर त्यांनी काय करावं बा? हा ह्या विचाराने ना माझं डोकं इतकं भांजाळून गेलं ना, मी दिवसभर ह्याच विचारात राहिलो आणि समोर जो कोण येईल त्याच्यावर चिडचिड करत राहिलो. मला माझंच कळलं नाही मी काय बोलतोय आणि कुणाला बोलतोय. पण म्हणजे मला तरी तो प्रश्न आहे ना लय मोठा वाटला. अहो आता बघा ना, एखाद्या मॉलमध्ये गेलं किंवा कुठला कुणी प्रोडक्ट तयार केलं तर त्याची किंमत ठरवायचा अधिकार त्याला आहे. पण आपल्यासारखा शेतकरी माणूस जो राब राबतो दिवसभर, त्यांनी जो माल पिकावलाय त्याचा भाव ठरवायचा अधिकार त्याला नाही ना. हे असं का? असा तुझा भाव का? हे दिसतंय पण कोण बोलत नाही. पिंटू शेट तुमचं रिअल आहे, बरोबर आहे. ह्याच्यामुळं माझं आज आहे ना लय म्हणजे मी अविचारी झालो होतो डायरेक्ट. म्हणून मी सगळ्या चिडचिड करत होतो. मी माझं काय असं म्हणजे मला कुणा खरं चिडायचं नव्हतं, पण ते मी चिडलो आणि प्रत्येकाला बोलत गेलो. सरपंच तुम्हाला जर मागाशी मी काय बोललो असेल ना, हात जोडून माफी मागतो. छोटा हत्ती माफ कर. एवढं काय पिंटू शेट? हा? एवढं काय मनाला लावून नका घेऊ. बरं चला जायचं का मामाच्या गावाला? बरबाट. जाऊ जाऊ. मामाला फोन करून सांग पिंटू शेट येतोय म्हणून. पिंटू शेट तेवढं म्हशीचं. ह्या बघा 1.5 लाखाची म्हैस आहे. मी 80 पर्यंत आलो. पार तर अजून 1000 भर कमी करेल, पण ह्याच्यावर काय कमी करायचं नाही बघा. नाही द्यायची, आम्हाला काय दुःख नाही, चांगली गोष्ट आहे. पण नाना हा. तुमचा व्यवहार होईल नाही होईल, पण इथपर्यंत आलो. आपल्याला पिंटू शेटचं कळलं ना नेमकं काय हा झालं. मग काय सरपंच चल बाजूला. राजू ठोक इंजेक्शन पिंटू शेटला.